लातूर शहर विभागातील जेही हॉस्पिटल असतील, खाजगी हॉस्पिटल असो किंवा सिव्हिल हॉस्पिटल असतो, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पेशंटचा मृत्यू झाला. आणि पोद्दार हॉस्पिटलमध्ये बी हाच प्रकार घडलेला आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे काल पेशंटचा मृत्यू झाला. आणि हा लातूर शहरामध्ये नवीन प्रकार नाही. कित्येक वर्षापासून म्हणण्यापेक्षा पिढ्यापासून लातूर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये हेच भोंगळे कारभार, काळे बाजार चालू झालेले आहेत. परंतु या गोष्टीकडे या लातूर शहराचं ना आमदाराचं लक्ष आहे, ना खासदाराचं लक्ष आहे, ना पालकमंत्र्याचं लक्ष आहे. हे तर जनतेच्या बाबतीत समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये हे झोपलेलेच आहेत. परंतु लातूर शहरामध्ये अशा समिती आहे, या रुग्णावर अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणाऱ्या समित्या सुद्धा भरपूर आहेत. आणि रुग्ण हक्क संरक्षण समिती संघटना सुद्धा अशा भरपूर आहेत, ज्या की रुग्णावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये काम करत आहेत. परंतु या समित्या आणि या संघटना सुद्धा बोगसच म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत किती पेशंटचे हॉस्पिटलमध्ये जीव गेले, परंतु एकही नेता आणि एकही संघटना रस्त्यावर उतरली नाही किंवा कुठल्याही आमदार खासदारानं त्या हॉस्पिटलची चौकशी केली नाही. हॉस्पिटल सील झालं नाही किंवा त्या डॉक्टरची डिग्री आतापर्यंत सील झालेली नाही. मग ज्या संघटना आहेत, ज्या समित्या आहेत, त्या बोगस जे काम करत आहेत, त्यांनी खरं तर त्यांच्या संघटना समित्या बंद कराव्यात. त्यांच्या समित्या फक्त फेसबुकवरच असतात. ज्याही तुमच्या पदनियुक्त्या घेऊन समितीचं तुम्ही संघटनाचं नाव लावत आहात, ते फक्त या जनतेची दिशाभूल करत आहेत. म्हणून खरं तर अशा समित्या आणि रुग्णावर आधारित जे संघटना काम करत आहेत, या संघटना तात्काळ बंद व्हायला पाहिजे. आणि या लातूर शहरातील जे आमदार, खासदार, पालकमंत्री आहेत, यांना माझा प्रश्न आहे की आतापर्यंत लातूर शहरामध्ये कितीतरी हॉस्पिटलमध्ये, खाजगी हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटचे जीव गेले. कुठलंही हॉस्पिटल सील झालं नाही, कुठल्याही डॉक्टरला पदावरून खाली केलेलं नाही. याचं कारण आणि याचं उत्तर आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी मला नाही तर समस्त लातूर जनतेला द्यावं. कारण आम्ही तुम्हाला मतदान देऊन खुर्ची दिलेली आहे. तर जनतेचं यावर काय मत आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र.